चालू हां चालू घे क्या हम्म. हां जय श्रीराम. मी आता आहे छत्तीसगडच्या गोरेला जिल्ह्यातल्या पेंड्रा पेंड्रामध्ये, जिल्हा. जिथे एक 250 एकरमध्ये हे फॉरेस्ट आहे ना, हा फॉरेस्ट वन विभागाचं एक जंगल आहे. म्हणजे त्याला इंदिरा उद्यान नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाड लावलेली आहेत. खूप मोठं 250 एकरमध्ये फैललेलं आहे. माझ्यासमोर सोबत आहे पुरण छबरिया, जे इथे खूप कनेक्टेड आहेत. इथलं बरंच काही ते सोशल वर्क त्यांचे NGO वगैरे काम करतात. त्यांनी ते दादा मला एक गोष्ट दाखवली. त्याचं नाव मला माहीत नाही बॉटॅनिकल नेम काय आहे ते, पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जनरली कुठे सापडत नाही का, तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. मी त्याला त्याची बी दाखवतो. हे बी आहेत आणि हे झाड आहे. हे सगळे वेल आहे ती बेल है ये वो पिछले. ये. मी तर त्यांनाच विचारतो, हे रॅबीजवर काम करतात त्यांचं म्हणणं. पुरणजी हाँ जी, इसको क्या बोलते हैं, मतलब ये हमारे गांव में एक बेल होती है, इसके फूल होते हैं और ये रेबीज के लिए काम आते हैं. वर्ल्ड के अंदर इसको इसका ये मानता है कि अगर रेबीज की कोई दवाई होती नहीं है, लेकिन हमारे ये माँ नर्मदा का क्षेत्र, अमरकंटक का क्षेत्र है, यहाँ पर ऐसी कौन सी औषधि नहीं है जो हमारे क्षेत्र में नहीं मिलती. तो उसी में एक ये 64 दिव्य औषधि में एक औषधि के बीज है ये. तो आदमी को रेबीज के बाद सिर्फ मौत है, लेकिन इस बीज का उपयोग करने से हमारे गांव वाले जो वैद्य लोग हैं उसको भी ठीक कर लेते हैं, मौत के मुंह से वापस ले आते हैं. ये इसकी बहुत बड़ी इसको खासियत. बोलते क्या है? इसकी यहाँ पर नार पे बोलते हैं, गोरा नार बोलते हैं, जेरा नार बोलते हैं. अपने जो देहाती यहाँ के जो लोकल भाषा है उसका उस भाषा का उपयोग करते हैं. गोरा नार, गोरा नार, गोरा नार, लोरा नार, लोरा नार, गोरा नार. और कुत्ता के लिए कुत्ता जड़ी भी बोलते हैं इसको. अच्छा, याला कुत्ता जड़ी म्हणतात. हे रॅबीजवर कामाला येतं, म्हणजे कुत्रा चावल्यानंतर रॅबीज येतं, यासाठी कामाला येतं. इसको लेते कैसे? इसको वेदों से पूछ के लेते हैं. 11 लेते हैं. इसके जो नहीं, खाना कैसा है इसका? खाना, इसको कूट लेते हैं पहले, हाँ, और वेद लोग अपने हिसाब से बताते हैं. थोड़ा सा इसको भून लेते हैं हल्का सा हाँ. घी में लगा कर, और उसको देते हैं. एक दिन फिक्स रहता है, हम्म. शनिवार बुधवार, ऐसे करके 3 बार लेते हैं इसको. तो रेबीज वाला आदमी भी इसमें ठीक हो जाता है. म्हणजे याला तुपाबरोबर भाजून याचं चूर्ण करून आठवड्यातनं एकदा, एक दिवस धरून असे 3 आठवडे घ्यायचं आहे. म्हणजे शनिवारी घेतलं तर पुढच्या शनिवारी, त्याच्या पुढच्या शनिवारी, अशा प्रकारे. परत पुरणजीवर फिरतो या सगळ्या उद्यानामध्ये मी, आपल्याला खूप काही मिळणार आहे. इंटरेस्टिंग आहे. हा माणूस एन्सायक्लोपीडिया आहे. या माणसाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळ्या वनस्पतींच्या उपयोगाविषयी पूर्ण माहिती. हां, बॉटॅनिकल थोडंसं कच्चं होतं, पण माहिती आहे. हा एन्सायक्लोपीडिया माझ्याबरोबर 2 दिवस असणार आहे. खूप काही कळणार आहे आपल्याला. जय श्रीराम. बिस्किट खाल्ले. ये आप